बॉडी मसाजचा मेसेज वाचताना मनात विचार आला, आपणही बॉडी मसाजला जाऊया. पण मोकळा किस्सा मांडला, मालक राहू द्या. तेवढ्यात मित्र आणि मैत्रिणी आले. माझ्या मैत्रिणीनं मंडपाच्या कपड्याचा ड्रेस शिवून घातल्यानं जरा वेगळंच वाटलं. तेवढ्यात दुसरा मित्र आला, वर्ल्ड कप जिंकून आल्यासारखा, हातात ऊसतोड कामगारासारखं हातमोजे घालून. मित्रही तिथं प्रकट झाला आणि इकडल्या तिकडल्या गप्पा करू लागला. डोकं आणि बॅग सदैव रिकामा ठेवणारा असा हा माझा मित्र. तेवढ्यात तिथं जगातील सर्वात सुखी व्यक्ती आला आणि म्हणला, गरिबाला मदत करा. त्यांना कोण सांगणार, सगळ्यात गरीब आम्हीच होतो. शंकर महाराजांच्या मठात जाण्याचा मनसुबा हा सगळ्याला पटल्याने आम्ही तिकडं रवाना झालो. बेरोजगाराचं लवकर लग्न होऊ शकतं, पण या पुण्याच्या ट्रॅफिकमधून आपण लवकर बाहेर पडू शकत नाही. हळूहळू करत आम्ही शंकर महाराजांच्या मठात गेलो. मठात गेल्यानंतर अतिशय शांत वाटलं. मित्रांना मी आज्ञा दिली की तिथे चप्पल काढा आणि जी चप्पल पायातून काढली तीच परत जाताना घाला. जेव्हा मनावरचा सुटेल ताबा तेव्हा मिटा डोळे आणि म्हणा फक्त जय शंकर बाबा असं म्हणत आम्ही मंदिरात गेलो. फुकट तिथं प्रकट हे आमच्या ग्रुपची टॅगलाईन असल्याकारणानं आम्ही प्रसादाच्या लाईनमध्ये पहिले प्रकट झालो. 2 वाट्या प्रसाद घेऊन आम्ही नंतर स्टुडिओमध्ये गेलो. एका गाण्याचं रेकॉर्डिंग होतं. गाणं तर काम 70 झालंय बघा. तुम्हीच ऐका थोडंसं गाण्याची झलक.